ची बातमी जी आता आपल्या समोर येते ती सुद्धा मुंबईतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीची आहे। कारण मुंबईमध्ये राष्ट्रवादी महायुतीत जवळपास नसेल असे संकेत भाजपा आणि शिवसेनेकडून दिल्यानंतर नवाब मलिकांचं काय करायचं हा सवाल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सतावतोय। भाजपाच्या आग्रहाखातर मलिकांची जबाबदारी बदलायची की नाही याबाबत मंथन सुरू आहे। मात्र या संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते नेतृत्वच घेईल असं सांगितलं जात आहे। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले भाष्य करणार नाही। नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली। नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही। दरम्यान आता आपण पटकन पाहणार आहोत की नवाब मलिकांच्या विरोधाचा मुद्दा नक्की आहे तरी काय। भारतीय जनता पार्टीच्या कडून कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत ते आता आपण पाहणार आहोत। मुंबईमधल्या एका जमीन खरेदी प्रकरणामध्ये नवाब मलिकांवर अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत। काही कुख्यात व्यक्तींशी त्या जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिकांनी आर्थिक व्यवहार केला जी माणसं दाऊद इब्राहिमशी संबंधित होती आणि या प्रकरणी नवाब मलिकांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला। महाविकास आघाडी सरकारमधील तुरुंगात जाणारे ते दुसरे मंत्री ठरले। विशेष म्हणजे ते तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस फुटली। नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अजित पवारांच्या सोबत गेले आणि तिथूनच भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या। नवाब मलिक अजित पवारांच्या सोबत असण्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध होता। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवाब मलिक यांच्यासारख्या दाऊदशी संबंधित व्यक्तीबरोबर भाजपानं व्यासपीठावर जाणं नापसंत केलं। देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलं गेलं। नवाब मलिक निवडणुकीला उभी राहिले। मलिकांना राष्ट्रवादीनं तिकीट देऊ नये असा आग्रह सुद्धा धरला गेला। मात्र मलिकांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाची अजित पवारांनी उमेदवारी दिली आणि त्यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली। नवाब मलिकांचा परंपरागत मतदारसंघ अणुशक्तीनगर तिथे त्यांनी स्वतःच्या मुलीला उभं केलं। नवाब मलिकांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला।